नमस्कार मंडळी, कुक विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी पनीर कसं बनवायचं हे शिकणार आहोत। आता बाजारातून जर पनीर आणायचं झालं तर 150-200 रुपये जातात, तर तेच पनीर आपण घरच्या घरी कमी खर्चात कसं बनवायचं ते शिकणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही म्हशीचं घ्या, म्हशीचं तर म्हणजे जास्त पनीर निघतं। आता ह्या दुधामध्ये मी 2 चमचे लिंबाचा रस घातला आहे। दूध तापलेलं होतं। आता लिंबाचा रस घातल्यानंतर ना याचं पनीर वेगळं व्हायला लागेल। हे बघा, तुम्ही बघू शकता लगेच दूध फाटले आणि पनीर वेगळं झालेलं आहे आणि पाणी वेगळं झालेलं आहे। आता आपल्याला या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। पूर्णपणे पनीर वेगळं झालेलं आहे। आता याला आपल्याला एक सुती कपड्याने गाळून घ्यायचं आहे। आता मी ते खाली पातेलं ठेवले, त्यावर पुरणाची चाळणी घातली आणि एक स्वच्छ पांढरा कपडा सुती घातलेला आहे त्यावर। आता त्याच्यावर हे सर्व पनीर जे आहे ते मी गाळून घेते। हे बघा, सर्व पनीर त्यामध्ये टाकलेलं आहे। आता यामध्ये लिंबाचा रस घातल्यामुळे आपल्या पनीरला थोडासा कडवटपणा येतो, त्यासाठी मी स्वच्छ परत दुसरं पाणी यामध्ये घातलं आणि पनीर धुवून घेत आहे। 1-2 वेळेस पाणी घातलेलं आहे मी आणि पनीर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि यामध्ये मी चिमूटभर मीठ देखील घातलेलं आहे। मिठाने काय होतं, यातलं सगळं मॉइश्चर निघून जातं, म्हणजे जे उरलेलं पाणी ते पण निघून जातं। आणि असं हाताने आपल्याला त्याला पिळून घ्यायचं आहे 1 ते 2 वेळेस। हे बघा, असं गाठोडं बांधून त्याचं जे पाणी आहे ते पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे याच्यावर वजनदार काहीतरी वस्तू ठेवायची, राहिलेलं पाणी पण ते निथळून जाईल। असं 1 ते 1.5 तास आपल्याला असं ठेवायचं आहे। आता 1-1.5 तास आपण असं ठेवल्यानंतर 1-1.5 तासानंतर हे बघा, तुम्ही बघू शकता यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि किती घट्टसर पनीर आपल्याला मिळालेलं आहे। आता इथे जर तुम्हाला कलाकंद वगैरे काही करायचं असेल तर तुम्ही याला असंच वापरू शकता, पण आपल्याला पनीर पाहिजे। आता पनीर आपण भाजी करतो तेव्हा ते भाजीचं असं सोडल्यावर ते वितळायला लागतं, त्यासाठी आपल्याला याला बाइंडिंग आली पाहिजे। तर इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा यूज करू शकता, पण मी मैदा घेतलेला आहे। मैद्याने पण याला बाइंडिंग छान येते, किंवा मग मैद्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा यूज करा। इथे 2 चमचे मी मैदा घेतलेला आहे आणि याला चांगलं असं मळून घेत आहे। एकदम छान बाइंडिंग येते त्याने। हे बघा, आता इथे मळून आपलं तयार आहे। आता याचे आपण बाजारात जसे क्यूब्स मिळतात किंवा एक रेक्टँगल शेप असतो त्याचा, तर तसं शेपचा जर तुमच्याकडे डबा असेल तर हे पनीर त्यामध्ये घालून तुम्ही सेट करू शकता आणि त्याचे छोटे छोटे क्यूब कापू शकता। पण मी याला हातानेच रेक्टँगलचा शेप दिलेला आहे आणि याचे छोटे छोटे पनीरचे पीसेस कट करून घेत आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त सेट झालेलं आहे आपलं पनीर घरच्या घरी, तेही कमी खर्चात। बाजारात गेलं तर आपल्याला हेच पनीर 150 रुपयाला किंवा 200 पर्यंत मिळतं। आता इथे आपली एक 4 ते 5 जणांची भाजी सहज होती एवढ्या पनीरमध्ये। बघा किती छान पनीर तयार झालेलं आहे। आता तुम्ही अशाच पद्धतीने घरी ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये।